मीठे बच्चे, देवता बनने के पहले तुम्हें ब्राह्मण जरूर बनना है। ब्रह्मा मुख संतान ही सच्चे ब्राह्मण हैं, जो राजयोग की पढ़ाई से देवता बनते हैं। प्रश्न, दूसरे सभी सत्संगों से तुम्हारा यह सत्संग किस बात में निराला है? उत्तर, दूसरे सत्संगों में कोई भी एम ऑब्जेक्ट नहीं होती है और ही धन दौलत आदि सब कुछ गवाकर भटकते रहते हैं। इस सत्संग में तुम भटकते नहीं हो। यह सत्संग के साथ साथ स्कूल भी है। स्कूल में पढ़ना होता है, भटकना नहीं। पढ़ाई माना कमाई। जितना तुम पढ़कर धारण करते और कराते हो उतनी कमाई है। इस सत्संग में आना माना फायदा ही फायदा है। ओम शांति। रूहानी बाप बैठ रूहानी बच्चों को समझाते हैं। रूहानी बच्चे ही इन कानों द्वारा सुनते हैं। बेहद का बाप बच्चों को कहते हैं, अपने को आत्मा समझो। यह घड़ी घड़ी सुनने से बुद्धि भटकना बंद कर स्थिर हो जाएगी। अपने को आत्मा समझ बैठ जाएंगे। बच्चे समझते हैं, यहाँ हम आए हैं देवता बनने। हम एडॉप्टेड बच्चे हैं। हम ब्राह्मण पढ़ते हैं। क्या पढ़ते हैं? ब्राह्मण से देवता बनते हैं। जैसे कोई बच्चे कॉलेज में जाते हैं तो समझते हैं कि हम अब पढ़कर इंजीनियर, डॉक्टर आदि बनते हैं। बैठने से ही झट समझेंगे। तुम भी ब्रह्मा के बच्चे ब्राह्मण बनते हो तो समझते हो, हम ब्राह्मण से देवता बनेंगे। तर बाबा आपल्याला वारंवार सांगतात की अपने को आत्मा समझो, अपने को आत्मा समझो। तो बाबा म्हणतात, यह घड़ी घड़ी सुनने से बुद्धि भटकना बंद कर स्थिर हो जाएगी। ऐसा नहीं कि रिपीट करतोय बाबा। घड़ी घड़ी सुनने से, हम सुनते भी है अपने आप को आत्मा समझो, अपने आप को आत्मा समझो, त्यावेळेला आपली बुद्धी स्थिर होते की मैं आत्मा हूं, मैं शरीर नहीं हूं। आपण स्वतःला बघतो चमकत्या चांदणीच्या रूपामध्ये आणि मग ऐकून ऐकून त्या स्थितीमध्ये राहून आपण पक्के होत जातो कि मैं आत्मा हूं। इसलिए बाबा बार बार कहता रहता है, अपने आप को आत्मा समझो। आणि मूळ गोष्ट तीच आहे की अपने आप को आत्मा समझना है। जसं काल वरदान मध्ये बाबांनी सांगितलं की पहला पार्ट है अपने आप को आत्मा समझना और फाइनल है, रिजल्ट उसकी है नष्टो मोहा स्मृति स्वरूप बनना, जो आपला शेवटचा पेपर आहे। शेवटचा पेपर आहे की तुम्ही नष्टो मोहा स्मृती स्वरूप झाले की नाही झाले। ते बनण्यासाठी त्याची विधि है अपने आप को आत्मा समझना। तो बाबा म्हणते, मैं बार बार कहता हूं अपने आप को आत्मा समझो, तो ये घड़ी घड़ी सुनने से बुद्धि भटकना बंद कर स्थिर हो जाएगी। बुद्धी इकडे तिकडे भटकणार नाही। शरीरामध्ये शरीराचं भान नहीं राहणार, दुसऱ्या शरीरामध्ये बुद्धि भटकणार नहीं। सुनते सुनते सुनते, धारण करते करते, उस पर विचार करते करते हमारी बुद्धि स्थिर हो जाएगी और हम अपने आप को आत्मा समझने लगेंगे। आत्मा समजून व्यवहारामध्ये येऊ। आत्मा समजून आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये येऊ। आत्मा समजून आपण एकमेकांशी बोलू। आत्मा समजून एकमेकांविषयी भावना ठेवू चांगली कि ऐसा है वैसा है, ऐसा करता है। ये सब बातें बुद्धि से निकल जाएगी। ये आत्मा है, मेरे बाबा का बच्चा है और ओरिजिनल बहुत अच्छा है। ये सारी मैल चढ़ी हुई है। तो वो सारी बातें बुद्धि से निकल जाना मतलब बुद्धि का भटकना बंद हो जाना। इसलिए बाबा बार बार कहता रहता है, अपने आप को आत्मा समझो, अपने आप को आत्मा समझो। और देखो, समझो म्हणजे देखो कि मैं आत्मा हूं, मैं सचमुच आत्मा हूं। चमकता हुआ सितारा। आपण मुरलीच्या वेळेला ह्या गोष्टी हे आपण 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा बाबांचे महावाक्य ऐकतो, तेवढ्या वेळेला तर आपली प्रॅक्टिस होऊन जाते। आपण बघतो स्वतःला, मैं तो आत्मा हूं, मैं शरीर नहीं हूं। आणि मग
दिवसभरामध्ये जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये यायचंय तेव्हा या प्रॅक्टिसचा उपयोग करायचा आहे. आपल्याला हे क्लिअर आहे की आता इथं आपण कशासाठी आलेलो आहे? देवता बनण्यासाठी. बाबांनी आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. आपण आता ब्राह्मण बनलेलो आहे. ब्राह्मण पासून देवता बनायचं. इंजीनियरिंग कॉलेजला गेला तर क्लियर असतं ये इंजीनियर बनने वाला है. मेडिकल कॉलेजला गेला तो क्लियर असता डॉक्टर बनने वाला है. दूसरों को भी समझ में आता है, उसको भी पता होता है मैं डॉक्टर बनने वाला हूं. दूसरे पण समजतात हे डॉक्टर बनणार आहे. आता हम यहाँ पर कौन से विद्यालय में आए हैं? प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. आपल्या विद्यालयाचं नाव सगळ्यांना पक्क पाहिजे. आपण प्रवेश ऍडमिशन कुठे घेतलेली आहे? प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. इथं काय बनायचं असतं? ब्राह्मण पासून देवता. मनुष्यापासून ब्राह्मण बनायचं असतं आधी आणि ब्राह्मण पासून देवता बनायचं असतं. तर देवता बनण्याच्या या युनिव्हर्सिटीमध्ये, विश्वविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे. जसं त्यांना पक्क असतं डॉक्टर इंजिनियर बनायचंय, आपल्यालाही पक्का पाहिजे कि मुझे देवता बनना है. और जब हम दुनिया वालों को कहते हैं कि हम देवता बनने के लिए पढ़ाई पढ़ रहे हैं, भगवान हमको पढ़ाता है, तो वो भी हमें उसी नजर से देखते हैं. उनको भी पता है कि ये तो इनके अंदर तो दिव्यता आती जा रही है, इनके अंदर दैवी गुण दिखाई दे रहे हैं. आणि आपण कधीतरी उलट पालट काहीतरी वादविवादामध्ये पडताना बघतात ते तर म्हणतात ये तो ब्रह्माकुमारीवर ऐसे कैसे करताय. दुनियावाल्यांनी क्लिअर व्हायला लागलेलं आहे की ब्रह्माकुमारीज वाले कसे. ते 2-5% असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये अपवाद आहे की बीके मध्ये जाऊन पण त्यांचे संस्कार बदलत नाही. पण जनरल भावना लोकांची ही झालेली आहे की जे ब्रह्माकुमारीज मध्ये जातात, जे ओम शांतीमध्ये जातात, ते त्यांचं जीवन शांतीचं असतं. ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुखाच्या स्थितीमध्ये, शांतीच्या, प्रेमाच्या, स्नेहाच्या भावनेने येतात. तो जब इसलिए ये हमें भी क्लियर रखना है कि मैं देवता बनने के लिए इस कॉलेज में आया हूं. और दुनिया वाले भी यही समझते हैं कि हम देवता बन रहे हैं. धीरे धीरे उनके समझ में आ रहा है. अभी टाइम लगेगा पक्का समझ में आने को, पण त्यांना हे क्लियर आहे की इकडे जाणं म्हणजे चांगली वागणूक दिसते. हे जे इकडे जातात ते चांगले वागतात, हे टेंशन घेत नाही. तो ऐसा हमने किस कॉलेज में, किस यूनिवर्सिटी में प्रवेश किया है, कौन सी यूनिवर्सिटी में हमें एडमिशन मिला है, ये बिल्कुल हमारी बुद्धी में क्लियर होना चाहिए. तर तसे लक्षण येतील, तशी स्थिती आपली बनत जाईल. आणि ती स्थिती बनणं म्हणजेच सतयुगासाठी तैयार होना है. बाप ने समझाया है आदि सनातन है देवी देवता धर्म, पुराने ते पुराना. शुरू का धर्म कौन सा है? देवी देवता. हिंदू नहीं कहेंगे. अब तुम ब्रह्मा के एडॉप्टेड बच्चे ब्राह्मण हो गए. ब्राह्मण से देवता बनने के लिए पढ़ते, ऐसे नहीं हिंदू से देवता बनने के लिए पढ़ते. हम आदि सनातन देवी देवता धर्म के हैं. हम हिंदू है और फिर देवता बनने के लिए पढ़ रहे, ऐसे नहीं. अपन आधी क्लियर करून घेतो बुद्धीमध्ये की मैं तो देवता बनने वाली आत्मा हूं. ओरिजिनल यहां पर आदि सनातन देवी देवता धर्म ही था इस धरती पर, और उस धर्म की मैं आत्मा हूं. तो मैं देवता बनने के लिए पढ़ाई पढ़ रही हूं. मनुष्य से ब्राह्मण और ब्राह्मण से देवता. ब्राह्मण से देवता बनते हो, यह अच्छी रीति धारण करना है. अभी है कलयुग, सब धर्म अभी तमो प्रधान है. चित्र पर तुम समझाएंगे तो फिर वह घमंड टूट जाएगा. मैं फलाना हूं, यह हूं समझेंगे, हम तो तमो प्रधान है. पहले पहले बाप का परिचय दे दिया, फिर दिखाना है यह पुरानी दुनिया बदलनी है. तर आपण हे सगळं, ही जी मुरली ऐकतो आपण, ही फक्त स्वतःला क्लिअर करण्यासाठी नाही. ते आपल्याला समजलं नाही झालं, आता मला समजतं बाबा काय सांगताय म्हणून, पण आपल्याला दुसऱ्यांना समजवायचं, दुसऱ्यांनाही सांगता आलं पाहिजे कि ज्ञान क्या है, क्या भगवान क्या कहता है, हमें क्या करना चाहिए, अभी इस दुनिया की हालत कैसी हुई है, भगवान का पार्ट क्या है. अभी हमें इस दुनिया को बदलने के कार्य में शामिल होना है, भगवान से हमें वर्षा लेना है. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजवता आला पाहिजे. आणि समजवता येण्यासाठी आपण बाबांनी काय सांगितलेले मुरलीमध्ये त्याच्यावरती विचार करायला पाहिजे.
मुरली ऐकली, आपल्याला समजलं, ते तर आहे, आपल्याला समजते मुरली. पण विचार सागर मंथन याच्यासाठी करायचंय की दुसऱ्यांना कसं समजवायचं, काय सांगायचं त्यांना. आपण चांगल्या प्रकारे बाबांचं म्हणणं समजून घ्यायचंय. आणि एकदा आपल्याला क्लिअर झालं की आपण आपल्या भाषेमध्ये त्याची स्थिती बघून त्याला जसं समजेल तसं समजून सांगू शकतो. असं नाही की एकच पद्धत, एकाच प्रकारे सगळ्यांना तेच ज्ञान द्यायचं, तसंच्या तसं त्याच शब्दामध्ये द्यायचं, असं नाही. प्रत्येकाची स्थिती बघून, त्याची भावना बघून, त्याचा विश्वास, श्रद्धा कशामध्ये हे बघून आपण त्याला ज्ञान देऊ शकतो, थोडं वेगवेगळ्या पद्धतीने. पण त्याच्यासाठी आपण आधी चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. म्हणून मुरली ऐकायची कशासाठी? समझने के लिए भी और समझाने के लिए भी, धारण करने के लिए भी और धारणा करने के लिए भी. तो बाबा कहते पढ़ना भी है और पढ़ाना भी है. यासाठी आपण, आपल्याला समजतंय ठीक आहे, पण आपल्याला चांगल्या प्रकारे दुसऱ्यांनी समजून सांगता आलं पाहिजे. यासाठी पण बाबा मुरलीमधून पॉइंट देत असतात की काय समजवायचंय तुम्हाला, दुसऱ्यांना काय सांगायचंय. त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या कधी आहे? जेव्हा त्याला बाबा समजला. पहिले बाबाबद्दल काय सांगायचं हे आपण समजून घ्यायचं मुरलीमधून. आदि सनातन देवी देवता धर्म स्थापन हो रहा है. तुम हो आदि सनातन देवी देवता धर्म के. हिंदू धर्म तो है नहीं. जैसे सन्यासियों ने ब्रह्म रहने के स्थान को ईश्वर समझ लिया है, वैसे हिंदुस्तान में रहने वालों ने हिंदू धर्म समझ लिया है. उनका भी फर्क है, तुम्हारा भी फर्क है. देवी देवता नाम तो बहुत ऊंच है. कहते हैं यह तो जैसे देवता है जिसमें अच्छे गुण होते हैं, तो ऐसे कहते हैं इसमें देवताई गुण है. तुम समझते हो यह राधे कृष्ण ही स्वयंवर के बाद लक्ष्मी नारायण बनते हैं. उनको विष्णु कहा जाता है. चित्र सबके हैं परंतु कोई जानता नहीं. तुम बच्चों को अब बाप बैठ समझाते हैं. बाप को ही सब याद करते हैं. ऐसा कोई मनुष्य नहीं होगा जिसके मुख में भगवान न हो. ऐसा कोई मनुष्य नहीं होगा जिसके मुख में बाबा म्हणते सब मुझे याद करते. असं कोणी नाही की ज्याच्या मुखामध्ये भगवान, कोणी त्याचे वरची सर्वोच्च शक्ती आहे त्या आधाराने तरी मानतात की कोई तो है इस दुनिया को चलाने वाला. मग कोणी वेगवेगळ्या रूपामध्ये मानतात, पण ते ईश्वराचे रूप म्हणून मानतात. तर त्या अर्थाने बाबा म्हणते ऐसा कोई भी नहीं है जिसके मुख में भगवान न हो. ज्यांना विज्ञानावरती घमंड आहे, विज्ञानाचं घमंड आहे, ज्यांना आपल्या डॉक्टरी ज्ञानाचं घमंड आहे, ते सुद्धा शेवटी एखादा खूप सिरियस पेशंट असेल तर ते म्हणतात आता मी माझं काम केलेलं आहे, आता तुमचं नशीब किंवा तो बघून घेईल, तो वरचा बघून घेईल. शेवटी तर त्याच्यावरती येतच. तो ऐसे ही बाबा कह रहे हैं कि ऐसा कोई भी नहीं है दुनिया में कि जो भगवान को मानता नहीं. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तो कुठेतरी तो विश्वास ठेवतो, कोणत्या तरी प्रसंगी विश्वास ठेवावाच लागतो त्याला. पण भगवान कोण है हे माहिती नहीं त्यांना. अब भगवान को कहा जाता है निराकार. निराकार का भी अर्थ नहीं समझते. तो भगवान कौन है? बाकी सब देवी देवता है जो शरीरधारी है, जिनसे जन्म है मृत्यु है. भगवान कौन है? भगवान किसको कह सकते? एक ही भगवान है जो निराकार है, ज्याचं हाडामासाचं शरीर नाहीये, ज्याचा जन्म मृत्यू नाहीये. आणि ते भगवान मग सगळ्यांना समजतात. देवी देवतांचे फोटो लागले, सब भगवान, ये भी भगवान वो भी भगवान. ते असं मानतात की त्याचेच रूप आहे सगळे. लेकिन भगवान तो एक ही है, बाकी सब देवी देवता है उनके बच्चे हैं. भगवान एक है, वो निराकार है, उसका कोई शारीरिक आकार नहीं है. निराकार का भी अर्थ नहीं समझते. अभी तुम सब कुछ जान जाते, आपल्याला सगळं माहिती आता. पत्थर बुद्धि से पारस बुद्धि बन जाते हो. यह नॉलेज भारतवासियों के लिए है, न कि और धर्म वालों के लिए. जो पहिले ओरिजिनल भारतवासी आहे त्यांच्यासाठीच हे ज्ञान आहे. भले तो आता फॉरेन मध्ये राहत असेल पण तो ओरिजिनल भारतातला आहे. ओरिजिनल जे भारत, जे ज्ञान जो कोणी ऐकतो, फॉरेन मधला असू द्या किंवा कुठलाही असू द्या, तो जे ज्ञान ऐकणारी आत्मा आहे ती आत्मा नक्कीच भारत भूमीवरती राहिलेली. सतयुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये. सतयुग त्रेतायुगामध्ये फक्त भारतच होता. आता भलेही त्याचा जन्म तिकडे झालेला आहे आणि ज्ञान ऐकतोय,
याचा अर्थ तो भारतवासी. म्हणून बाबा म्हणताय ये ज्ञान सिर्फ भारतवासियों के लिए. ज्यांचा जन्मच द्वापर नंतर आणि दुसऱ्या देशामध्ये झालेला आहे त्यांच्यासाठी हे ज्ञान नाहीये. बाकी यह समझा सकते हो कि इतनी वृद्धि कैसे होती है और खंड आते गए हैं. या 2500 वर्षामध्ये दुनियाचा विस्तार झाला. पहिले फक्त भारत खंड होता अविनाशी. वहां तो भारत खंड के सिवाय बाकी कोई खंड नहीं रहेगा. सगळीकडे पाणीच पाणी राहील. अभी वह एक धर्म नहीं है, बाकी सब खड़े हैं. आता काय झालेलं आहे? एक धर्म जो आदि सनातन देवी देवता धर्म नहीं था, जो पहले था अब नहीं है. बिलकुल त्याच्या काही अंश राहिलेले नव्हते आणि त्यावेळेला बाबा खाली येतो आणि पुन्हा ते नवीन कलम लावतो त्या झाडाची. म्हणजे ब्राह्मण तयार करतो, सुरुवात करतो आणि मग हे झाड वाढत जातं. ही कलम चांगल्या प्रकारे वृद्धी होते त्याची आणि मग फक्त या दुनियेमध्ये तेच बाकी सगळे जे सडलेले अवस्थेमधले सगळे झालेले बाकीचं ते सगळं संपून जाईल आणि या कलमापासूनच नवीन झाड उत्पन्न होतं. सुरुवात संगम युगामध्ये. आदि सनातन देवी देवता धर्म था न कि हिंदू धर्म. ते नंतर हिंदू नाव आलेलं आहे पण पहिले तो ओरिजिनल आपण आदि सनातन देवी देवता धर्माचे. तुम अभी ब्राह्मण बने हो देवता बनने के लिए, पहले ब्राह्मण जरूर बनना पड़े. ब्राह्मण बने हैं हम देवता बनने के लिए. जिसको देवता बनना है उसको पहले ब्राह्मण बनना पड़ेगा, बाबा का बच्चा बनना पड़ेगा और ब्राह्मणत्व को धारण करना पड़ेगा. जे बाबांचा बच्चा म्हणून जे बाबा सांगतात असं राहायचंय, असं वागायचंय, असं बोलायचंय, शुद्ध राहायचंय, पवित्र राहायचंय, तसं आपल्याला बनावं लागेल. संपूर्ण ब्राह्मण बनावं लागेल आणि मग आपण देवता बनणार. भारत तो एक ही है, फिर वह अलग अलग कैसे हो गए? उन्होंने नाम निशान ही गुम कर दिया है, सिर्फ चित्र है. नंबर 1 है सूर्यवंशी. अभी तुम आए हो सूर्यवंशी बनने के लिए. यह राजयोग है ना, तुम्हारी बुद्धि में है हम यह लक्ष्मी नारायण बनेंगे. दिल में खुशी रहती है, बाबा हमको पढ़ाते हैं महाराजा महारानी बनाने. सत्यनारायण की सच्ची सच्ची कथा यह है. जन्म जन्मांतर तुम सत्यनारायण की कथा सुनते हो, परंतु वह कोई सच्ची कथाएं नहीं है. भक्ति मार्ग में कभी मनुष्य से देवता बन नहीं सकते. भक्ति मार्ग में कभी मनुष्य से देवता बन नहीं सकते. बाबा क्लिअर कट सांगत असतो स्पष्ट शब्दामध्ये की भक्ती मार्गामध्ये तुम्ही मनुष्यापासून देवता बनू शकत नाही, कोणी नाही बनू शकत. कोणताही भक्त देवता नहीं बनू सकत. उसको बच्चा बनना पड़ता है, पहले बाबा का बच्चा बनना पड़ता है और तभी वो देवता बन सकता है. आणि जे भक्ती मार्गामध्ये कथा ऐकत आले सत्यनारायणाची कथा, बाबा म्हणतात वो तो कोई उससे तो कोई देवता बन नहीं सकता है. त्याच्यामध्ये सांगितलेलं हे व्रत नाही केलं तर काय काय झालं, व्रत करायला सांगितलेलं त्या कथेमध्ये. आणि इथं बाबा रोज आपल्याला ही सत्यनारायणाची कथा ऐकवतोय कि तुम नर से नारायण कैसे बन सकते हो, नारी से लक्ष्मी कैसे बन सकते हो. ये बाबा की रोज की सत्यनारायण की कथा है और इसी से परिवर्तन होता है. ती कथा ऐकून मग प्रेरणा कोणती मिळते की आपल्याला व्रत करायचंय, की सत्यनारायणाचं व्रत करायचंय. नाही केलं तर हे असं होईल, नाही केलं तर श्राप लागेल, नाही केलं तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न येतील, प्रॉब्लेम आहे. ते फक्त समजवलेलं आहे. पण नारायण कसं बनायचंय, लक्ष्मी कसं बनायचं ते त्या कथेमध्ये नाहीये. और ये लक्ष्मी नारायण कैसे बनना है ये बाबा हमें रोज की मुरली में समझाता है. इसलिए सत्यनारायण की सत्य कथा है. तो भक्ति मार्ग में कभी मनुष्य से देवता बन नहीं सकते, मुक्ति जीवन मुक्ति को पा नहीं सकते. सभी मनुष्य मुक्ति जीवन मुक्ति पाते जरूर है, अभी सब बंधन में है. ऊपर से आज भी आत्मा आएगी तो जीवन मुक्ति में आएगी. कोणीही आज पण आलं तर बाबा म्हणतात पहिले तो जीवन मुक्तीमध्ये येणार आहे. जीवन मुक्ती आणि मुक्ती सगळ्यांना आहे.
कशी आपल्याला जीवनमुक्ती कशी आहे, 2500 वर्ष आपण जीवनमुक्त स्थितीमध्ये सतयुग त्रेतायुगामध्ये, आणि मग जीवन बंद 2500 वर्ष. आता कोणी 100 वर्षासाठी खाली येईल शेवटी, तर तो 50 वर्ष जीवनमुक्ती आणि 50 वर्ष जीवन बंद, म्हणजे त्याची स्थिती एकदम अतिउच्च लेवलची राहील. आज पण 20 वर्षासाठी येईल कोणी खाली, 20 वर्षाचा पार्ट आहे त्याचा खाली, 10 वर्ष जीवनमुक्ती, म्हणजे 10 वर्ष त्याला कोणताच प्रॉब्लेम नाही, कोणतंच दुखणं नाही, कोणतीच बिमारी नाही, बिलकुल एकदम पॉवरफुल दिसेल 10 वर्ष. पण पुढचे 10 वर्ष एकदम लगेच बिलकुल खराब स्थिती. आपल्याला 2500 वर्ष त्या स्थितीमध्ये राहायचं. 2500 वर्ष जीवनमुक्ती आहे आणि 2500 वर्ष जीवन बंध मध्ये आपण आहे. पण जीवन बंध पण कसं आहे, शेवटी खूप मोठ्या बंधनामध्ये आपण अटकतो. पण द्वापर मध्ये इतकं नाही. अगर हम शुरुआत में आई हुई आत्माएं हैं, पावरफुल स्थिति में आई हुई आत्माएं हैं, तो द्वापर में इतना बंधन हमको नहीं है. थोडं होईल. पण बाकीच्यांचं काय आहे, बाबा म्हणतात 50-50 आहे. प्रत्येकाला जीवनमुक्ती आहे, प्रत्येकाला मुक्ती आहे. यह खेल बना हुआ है. इस बेहद के खेल के हम सभी एक्टर्स हैं. यहाँ आते हैं पार्ट बजाने. हम आत्माएं यहाँ के निवासी नहीं है, इथले नाही आपण परमधामचे. इथं आपण कर्मक्षेत्रावरती आलेलो आहे, पार्ट बजावण्यासाठी आलेलो. इथे हे स्टेज आहे, स्टेजवरती आपण कलाकार म्हणून पार्ट बजावतोय. घर आपलं आहे परमधाम. आणि संगम युगामध्ये आपण ब्राह्मण आहे, तर आपलं घर आहे मधुबन, आणि मधुबन वरून बाबांनी इकडे पाठवलेले आपल्याला. अगर हम शरीर के साथ में सोचे तो शरीर के साथ में हम मधुबन के निवासी हैं, और इधर बाबा ने हमको भेजा है सेवा के लिए. और आत्मा के हिसाब से सोचे तो हम वहां के रहने वाले हैं, और यहाँ पर 5000 वर्ष से पाठ बजा रहे धरती पर. आपल्या घरी पुन्हा आपल्याला परत जायचंय. कैसे आते हैं, यह सब बातें समझाई जाती हैं. कई आत्माएं यहाँ पुनर्जन्म लेते रहते हैं. तुम बच्चों को शुरू से लेकर अंत तक सारे वर्ल्ड की हिस्ट्री ज्योग्राफी बुद्धि में है. बेहद का बाप ऊपर बैठ क्या करते हैं कुछ नहीं जानते, इसलिए उन्हों को कहा जाता है तुच्छ बुद्धि. तुम भी तुच्छ बुद्धि थे. अब बाप ने तुमको रचयिता और रचना के आदि मध्य अंत का राज समझाया है. तुम गरीब साधारण सब कुछ जानते हो. तुम हो स्वच्छ बुद्धि. स्वच्छ पवित्र को कहा जाता है. तुच्छ बुद्धि अपवित्र ठहरे. तुम अभी देखो क्या बन रहे हो. स्कूल में भी पढ़ाई से ऊंच पद पा सकते हैं. तुम्हारी पढ़ाई है ऊंच से ऊंच, जिससे तुम राजाई पद पाते हो. वह तो दान पुण्य करने से राजा के पास जन्म लेते हैं, फिर राजा बनते हैं. परंतु तुम इस पढ़ाई से राजा बनते हो. बाप ही कहते हैं मैं तुम बच्चों को राजयोग सिखलाता हूँ. सिवाय बाप के राजयोग कोई सिखला नहीं सकते. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सगळीकडे योग चालणार आहे. योगासन करते आणि त्याला म्हणतात योग, योगासन. बाबा के सेंटर्स योग चलेगा. बाबा के सेंटर्स पर वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम ठेवलेले असतील, तिथे योग चालेल. पण बाबा आपल्याला जे शिकवतोय ते दुनियेमध्ये कोणालाही माहिती नाही. एक राजयोग जी पद्धती आहे ती बाबांनी शिकवलेली. आत्मा समझकर परमात्मा को याद करना, मन बुद्धि को एकाग्र करना, मन बुद्धि को स्वच्छ करना, मन बुद्धि को एक निराकार परमात्मा के साथ में बिल्कुल उसमें समाये हुए रहना. ये जो राजयोग की विधि है और उससे हम राजा बन जाते हैं, तो ये राजयोग दुनिया में कोई भी नहीं सिखाता है, कोई भी नहीं करता है. जब वो बाबा का बच्चा बनता है तब उसे समझ में आता है राजयोग क्या है, और राजयोग से ही राजा बन जाते हैं. हम अपने आप के राजा बन जाते हैं. हम शरीर के ऊपर कंट्रोल करने लगते हैं, हम दुनिया के ऊपर कंट्रोल करने लगते हैं. बाप ही तुमको राजयोग की पढ़ाई पढ़ाते हैं, तुम फिर दूसरों को समझाते हो. बाप राजयोग सिखलाते हैं कि तुम पतित से पावन बन जाओ. अपने को आत्मा समझ निराकार बाप को याद करो तो तुम पवित्र बन जाएंगे. राजयोगाद्वारे बाबा आपल्याला काय शिकवतो कि तुम पतित से पावन बन जाओ. कैसे बनेंगे? अपने को आत्मा समझ निराकार बाप को याद करो तो तुम पवित्र बन जाएंगे. पवित्र व्हायब्रेशन येतील बाबांमधून, बाबामधून आपल्याला पवित्र व्हायब्रेशन येतील आणि आपण
पवित्र स्थितीला धारण करू, स्वच्छता येत जाईल मध्ये। आणि और चक्र को जानने से चक्रवर्ती राजा सतयुग में बन जाएंगे। निराकार बाप को याद करने से पवित्र बनेंगे और चक्र को जानने से चक्रवर्ती राजा सतयुग में बन जाएंगे। चक्र बुद्धीमध्ये राहील तसे लक्षण येत जातील आणि त्यामुळे बाबा म्हणतात सतयुग में राजा बन जाओगे। यह तो समझाना बहुत सहज है। अभी देवता धर्म का कोई भी नहीं है, सब कन्वर्ट हो गए हैं और धर्मों में। आता देवता धर्माचं कोणीही राहिलेलं नव्हतं, सगळे वेगवेगळ्या धर्मामध्ये गेले होते। आता पुन्हा ते बाबांकडे परत येत आहे। बाबा त्यांना पुन्हा आदि सनातन देवी देवता धर्माचं ज्ञान देऊन पुन्हा त्यांना देवी देवता बनवतोय। अब तुम बच्चों की बुद्धि में सारा सृष्टि चक्र फिरता रहता है, तब बाप कहते हैं तुम स्वदर्शन चक्रधारी हो। स्वदर्शन चक्र विष्णु को दिखाते हैं। मनुष्य यह नहीं जानते कि विष्णु को क्यों दिया है। स्वदर्शन चक्रधारी कृष्ण या नारायण को कहते हैं। भक्ती मार्गामध्ये तिघांना स्वदर्शन चक्र दाखवलेलं आहे। विष्णूला दाखवलेलं आहे, कृष्णाला दाखवलेलं आहे, नारायणच्या हातामध्ये दाखवलेलं आहे। यह भी समझाना चाहिए कि उन्हों का क्या कनेक्शन है। तिघांच्या हातामध्ये का बरं दाखवलेलं, काय कनेक्शन आहे तिघांमध्ये? तर यह तीनों तो एक ही है। हे बाबांनी सांगितलेलं आहे, आपल्याला दुनियावाल्यांना माहितीच नाही। कृष्ण जेव्हा त्याचा जन्म होतो, बच्चा आहे तो कृष्ण आहे। जवान होतो, स्वयंवरानंतर त्याचं नाव बदलतं, मग नारायण बनतो तो। आणि लक्ष्मी नारायणचे प्रवृत्ती मार्ग दाखवायचा आहे, संसार पवित्र पद्धतीने करायचा आहे हे दाखवायचं आहे। दोघांनी मिळून पालना करायची संपूर्ण विश्वाची, तर विष्णूचं रूप बनवलं लक्ष्मी नारायण। तर बाबा म्हणते तीनों एक ही है, इसलिए तीनों के हाथ में दिखाते हैं। विष्णु के हाथ में भी दिखाते हैं और कृष्ण के हाथ में दिखाते, नारायण के हाथ में दिखाते। वास्तव में यह स्वदर्शन चक्र तो तुम ब्राह्मणों के लिए, ती संपूर्णतेची निशाणी आहे। फक्त ते त्या स्थितीमध्ये पोहोचले, पण स्वदर्शन म्हणजे त्यांना माहितीच नाही। कृष्ण, नारायण, विष्णू तिन्ही स्थितीमध्ये त्या आत्म्याला माहितीच नाहीये स्वदर्शन चक्र काय, पाच स्वरूप काय आपले, हे त्यांना माहितीच नाही। आपण ब्राह्मण जे बाबांचे बच्चे त्यांना माहिती आहे आपले पाच स्वरूप कोणते, त्यांना हे ज्ञानच नाहीये। त्यामुळे त्यांना पाच स्वरूपाचं पण ज्ञान नाही की मी आत्मा निराकार आहे, मग मी शरीरधारी बनतो पहिले तर देवता रूपामध्ये, मग मंदिरामध्ये माझी पूजा, माझीच पूजा चाललेली, माझं पूज्य रूप आहे, मग मी ब्राह्मण बनतो आणि मग मी फरिश्ता बनणार आहे, हे त्यांना माहितीच नाही। म्हणून बाबा म्हणते स्वदर्शन चक्र उनको नहीं, तुम्हारे को दिखाना चाहिए, लेकिन तुम्हारी स्थिति नीचे ऊपर होते इसलिए तुमको नहीं दिखाया। म्हणून आपल्याला ब्राह्मणाच्या हातामध्ये नाही दाखवला, आपली कधी कधी गडबड होऊन जाते। म्हणून बाबा तुमचं जे संपूर्ण स्वरूप आहे, ज्या स्थितीमध्ये तुम्ही ओरिजिनल राहिलेले एक रस स्थितीमध्ये, की कधी गडबड नाही, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, नारायणाच्या रूपामध्ये, विष्णूच्या रूपामध्ये, आणि म्हणून ते दाखवलं। का दाखवलं, कोणी दाखवलं काही माहिती नाही, पण बाबा म्हणते हे असं आहे की ते ती संपूर्णतेची निशाणी आहे आणि तुम्हाला त्या संपूर्णतेला प्राप्त करायचं। पण आहे सुदर्शन चक्र माहिती ब्राह्मणांना आणि फिरवायचं पण आहे ब्राह्मणांनीच। वास्तव में यह स्वदर्शन चक्र तो तुम ब्राह्मणों के लिए है। स्वदर्शन चक्रधारी ज्ञान से बनते हो, बाकी स्वदर्शन चक्र कोई मारने काटने का नहीं है। त्यांनी दाखवलं की सगळे जर हत्यार फेल झाले, सगळे शस्त्र फेल झाले की मग सुदर्शन चक्र वापरायचं आणि खत्म करून टाकायचं। पण बाबा म्हणते ये जो स्वदर्शन चक्र है उन्होंने उसका थोड़ा उलट पुलट कर दिया है। स्वदर्शन चक्र कोई मारने काटने का नहीं है। जे स्वदर्शन चक्र बाबा आपल्याला बुद्धीमध्ये फिरवायला सांगतो, मारने काटने का नहीं है, यह ज्ञान की बातें है। जितना तुम्हारा यह ज्ञान का चक्र फिरेगा उतने तुम्हारे पाप भस्म होंगे। जितना तुम्हारा यह ज्ञान का चक्र फिरेगा उतना तुम्हारे पाप भस्म होंगे। तर पाप भस्म करण्याची 3 पद्धती आपल्याला मिळाल्या। आता बाबा रोज सांगतो आत्मा समझकर परमात्मा को याद करो। काल बाबांनी सांगितलं की
कि तुम्हारे पाप किससे कटेंगे? दोनों शिवालय को याद करो, एक परम धाम शांति धाम और एक सुखधाम सतयुग। उसको याद करेंगे, वो बुद्धि में रखेंगे, तुम्हारे पाप कटते जाएंगे। आज बाबा सांगता है कि जितना तुम्हारा यह ज्ञान का चक्र फिरेगा उतने तुम्हारे पाप भस्म होंगे। 3 पद्धती प्राप्त झाल्या। आत्मा समझकर परमात्मा को याद करना हर समय मुश्किल है, नहीं हो सकता है, कोणाचंच नाही होऊ शकत। तो बाबा ये वेगवेगळे सहज करत असतो बाबा, तो ऐसे कर लो, ऐसे कर लो, ऐसे कर लो। तो ये सिंपल बात बाबा और समझा रहा है आज कि स्वदर्शन चक्र बुद्धि में घुमाते रहो तो भी तुम्हारे पाप कटते जाएंगे। ये सुदर्शन चक्र नहीं है जिससे किसी को मारना काटना है, तुम्हें अपने पापों को काटना है, पापों को भस्म करना है। तो ये स्वदर्शन चक्र तुम्हारी बुद्धि में घूमना चाहिए, अपने 5 स्वरूप बुद्धि में घूमने चाहिए। अपना जो सफर है 5000 वर्ष का, वो बुद्धी में घूमना चाहिए। तर ऑटोमॅटिक तसे ते प्युअर लक्षण येत जातील, आणि प्युअर लक्षण जसजसे आपल्यामध्ये येत जातील तो पापाचे जे अंश है ते समाप्त होत जातील। तो ये अलग अलग तरीके, अलग अलग युक्तियां बाबा हमें बताता रहता है। जितना तुम्हारा यह ज्ञान का चक्र फिरेगा उतने तुम्हारे पाप भस्म होंगे। बाकी सिर काटने की कोई बात नहीं, चक्र कोई हिंसा का नहीं है, यह चक्र तो तुमको अहिंसक बनाता है। कहां की बात कहां ले गए हैं, सिवाय बाप के कोई समजा न सके। बाबा शेवटी येऊन सगळं क्लिअर करतो, सगळं, आणि आपल्याला सगळं माहिती झालेलं आहे। जे देवी देवतांना, जे रामकृष्णाला माहिती नाहीये, विष्णूला माहिती नाहीये, ते सगळ्या गोष्टी आपल्याला माहित झालेल्या। अच्छा, मीठे मीठे सेके लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, ज्ञान का सिमरन कर स्वदर्शन चक्रधारी बनना है। स्वदर्शन चक्र फिराते पापों को काटना है, डबल अहिंसक बनना है। अपनी बुद्धि को स्वच्छ पवित्र बनाकर राजयोग की पढ़ाई पढ़नी है और ऊंच पद पाना है। दिल में सदा यही खुशी रहे कि हम सत्य नारायण की सच्ची सच्ची कथा सुनकर मनुष्य से देवता बनते हैं। वरदान है, मन बुद्धि को ऑर्डर प्रमाण विधि पूर्वक कार्य में लगाने वाले निरंतर योगी भव। खरा योग काय? खरा योग, राजयोग, मन बुद्धि को ऑर्डर प्रमाण विधि पूर्वक कार्य में लगाने वाले निरंतर योगी भव। तर योग डे आहे आज दुनियावाल्यांच्या हिशोबाने, आणि बाबांचं वरदान पण ॲक्युरेट त्या हिशोबाने। ही सगळी सेटिंग वरतून होत असते। बाबा नेमका आजच्या दिवशी ते वरदान देतोय। सच्चा योग कौन सा है और निरंतर योग में कैसे रह सकते हैं, निरंतर कनेक्शन कैसे रह सकता है बाबा के साथ, इसका वरदान बाबा हमें दे रहा है कि मन बुद्धि को ऑर्डर प्रमाण विधि पूर्वक कार्य में लगाओ। मन बुद्धीला आदेश द्या आणि विधी जी बाबांनी सांगितलेली आहे त्याप्रमाणे मन बुद्धीकडून कार्य करून घ्या। मन बुद्धीला बाबामध्ये लावा, मन बुद्धीला परमधाम मध्ये लावा, मन बुद्धीला सतयुगामध्ये लावा, मन बुद्धीला या दुनियाच्या परिवर्तनामध्ये लावा। मन बुद्धीला हे समजून सांगा की मला विश्व कल्याणकारी स्थितीमध्ये राहायचंय, मुझे सारे विश्व की माता बनना है, मुझे सबका कल्याण करना है, सबको दुआएं देनी है, सबके भले का सोचना है। तो ये विधियां बाबा ने सिखाई है मन बुद्धि को ऑर्डर प्रमाण चलाने की। तो इस मन बुद्धि को जितना हम ऑर्डर प्रमाण चलाएंगे बाबा के, उतना निरंतर योगी रहेंगे। बाबांच्या आदेशावरती मन बुद्धीला चालवतोय तर बाबांशी कनेक्शन राहील, आणि तोच खरा योग आहे। परमपिता परमात्मेशी आपलं कनेक्शन, हाच खरा योग आहे। आणि या योगच्या द्वारे आपण जन्म जन्मांतराचे पाप भस्म करून घेत असतो आणि सदा निरोगी बनणार आहे आपण 2500 वर्षासाठी। कोणताही रोग आपल्याला होणार नाहीये। इथे योग का शिकवला जातो की तुम्ही
तब्येत चांगली ठेवावी, तब्येतीसाठी आता गरज आहे त्याची कलियुगामध्ये. तर योग आपण काय करू शकतो, रोज ज्यांना शक्य आहे त्यांनी वॉकिंग करायचं, ज्यांना आहे तब्येतीच्या हिशोबाने चालण्याचा व्यायाम करायचा आणि प्राणायाम करू शकता. योगासनं करायला खूप मग त्याला एक्सपर्ट पाहिजे सोबत, नाही तर मग उलटा पालट होऊन जातो, वाकडं तिकडं पाय पडतो, हात इकडे तिकडे चालला जातो. योगासन नाही, प्राणायाम सगळे करू शकता. 7 प्रकारचे प्राणायाम. ती तब्येत शरीराला पण आपल्याला चालवायचंय, तर तब्येतीची पण काळजी घ्यावी लागेल. शरीर ही मशिनरी आहे, तिला व्यवस्थित ठेवायचंय. चालण्याचा व्यायाम आणि प्राणायाम आणि मग खानपानची शुद्धी, त्याद्वारे आपण स्वतःला स्वस्थ ठेवायचंय. आणि मन बुद्धीच्या स्वच्छतेसाठी आणि सदा निरोगी जीवन प्राप्त करायचं 2500 वर्षासाठी, तर त्यासाठी निरंतर योग परमात्म्याशी. निरंतर योगी अर्थात स्वराज्य अधिकारी बनने का विशेष साधन मन और बुद्धि है. मंत्र ही मनमना भव का है. योग को बुद्धि योग कहते हैं. तो अगर यह विशेष आधार स्तंभ अपने अधिकार में है, अर्थात ऑर्डर प्रमाण विधि पूर्वक कार्य करते हैं. जो संकल्प जब करना चाहो वैसा संकल्प कर सको, जहां बुद्धि को लगाना चाहो वहां लगा सको. बुद्धि आप राजा को भटकाए नहीं, विधि पूर्वक कार्य करे, तब कहेंगे निरंतर योगी. स्लोगन: मास्टर विश्व शिक्षक बनो, समय को शिक्षक नहीं बनाओ. ही वेळेवरती होऊन जाईल, वेळेवरती बदल होऊन जाईल. विनाश आला म्हणजे मी सगळं परिवर्तन करून घेईल. तर बाबा म्हणता समय को शिक्षक नहीं बनाओ, मास्टर विश्व शिक्षक बनो. आप भी सीख जाओ और दूसरों को भी सिखाओ. ऐसे नहीं कि समय आने पर हम बन जाएंगे, विनाश सामने देखेंगे, हम सब कुछ सारा वैराग्य आ जाएगा हमको, हम सब कुछ छोड़ देंगे. तो बाबा म्हणते ये तो समय को शिक्षक बनाना हुआ. बाबा हमें सिखा रहा है, हमें दुनिया को सिखाना है, करके सिखाना है. अच्छा, ओम शांति.